हालुचिक. तर चला आपण मॅचला एकदा सुरुवात करायची आहे. थोडासा वेळ कमी घ्या प्लीज. तर मॅच क्रमांक नक्कीच आजच्या दिवसातील आपल्याला दरम्यान पाहायला मिळेल. आजच्या नक्कीच चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला भेटल्या आजच्या दिवसामध्ये. सुंदर सुंदर नक्कीच सामने आपण एन्जॉय केले. सहावा सामना नक्कीच आपल्याला दरम्यान आजच्या दिवसातील पाहायला मिळतोय. तर चांगली मॅच होईल. एका बाजूने आहे एडूटने, आई गावदेवी एडूटने विरुद्ध VCC उसरगर अशी ही एक आपल्याला प्रति मॅच पाहायला मिळेल. सचिन पाटीलचा संघ नक्कीच इन ॲक्शन मध्ये आहे. त्यांच्या अगेन्स्ट विशाल मात्रे डीजेचा संघ आपल्याला VCC उसरगर पाहायला मिळतोय. दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बिंदास पाटील सोबत विशाल मात्रे. पॉवर प्लेचा पहिलं षटक आहे आणि फिल्डिंग आहे आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळते. इनफिल्डचा जर आपण विचार केला तर शॉर्ट टर्न मॅन, शॉर्ट फाईन लेग बॅकफूट पॉईंट, त्याच्यानंतर डीप कव्हर, त्याच्यानंतर एक डीप स्लीपर कव्हरला खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. ते खेळाडू या दरम्यान ऑफसाईडला पेट्रोलिंग करतोय. तो बरोबर नक्कीच थोडासा स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर एक खेळाडू बघतो आपण दरम्यान वाईट अप लॉंग ऑनच्या दिशेनं खेळाडू आपल्याला दयालू टीमचे कॅप्टन पाहायला मिळतात. अंपायरचा ग्रीन सिग्नल मनोज सर आहेत. मैदानाच्या प्रमुख पंच मुन्ना पठाण सर. सचिन पाटीलचं पहिलं षटक आहे ओव्हर द विकेट ना. स्ट्रायकिंग एंडला विशाल महात्रे. 6वी लढत आजच्या दिवसातील. पहिलाच बॉल आणि या दरम्यान हा पुन्हा टाकावा लागेल. अवंतार धाव येते पहिल्या चेंडूवरती. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल्स आपल्यापर्यंत आला. एक धावीतनं धावपलकावरती अंकित केली जाईल. धावांचा श्रीगणेश आता मात्र झालाय. एक्स्ट्रा धाव पहिल्या चेंडूवरती या दरम्यान खर्च केली गोलंदाज सचिन पाटीलनं. चांगली मॅच होईल. चांगला संघ आहे. प्रशांत, रोहित, सचिन, दयाळू याचे नक्कीच चांगले खेळाडू आपल्याला मात्र आई गावदेवी एडूटन टीमकडे पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूने VCC उसरगर आहे. स्वतः विशाल मात्र जो चांगला फॉर्म मध्ये चांगला टच मध्ये आहे या सीझन मध्ये. ओव्हर द विकेट ना फुल टॉस आहे. संयमाने दरम्यान हा फटका खेळत असताना संयम ठेवावा लागेल. 5 ओव्हरची मॅच आहे आणि त्या अनुषंगानं बिंदास मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याची दरम्यान गरज आहे. या अनुषंगानं खेळ केला जातो की काय मैदानाच्या आतमध्ये. कॅल्क्युलेशन क्रिकेट. विशाल मात्रेचं सिंगल इथनं मिळते. सिंगलच्या मदतीने धावपलक आपल्याला 2 वरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला आहे पॉवर प्लेचं सचिन पाटील. बिंदास त्यामध्ये स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज झालाय. 2 सलामीवीर फलंदाज VCC क्रिकेट संघ उसरगरच्या माध्यमातून. चांगली नक्कीच दरम्यान ड्रेस कोट किट आपल्याला पाहायला मिळते ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑफस्टिकच्या दरम्यान भरपूर यस बाहेर आहे. अंपायर पुन्हा नक्कीच आमच्याकडे इशारा करतात की हा चेंडू खराब आहे. अजून एक इथनं एक्स्ट्रा धाव मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं जातीय पुढे. धावफलक एकूण आपल्याला 3 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 3 धावा धावफलकावरती. पहिले षटक पॉवर प्लेचं आहे. फिल्डिंग आपल्याला भरपूर चांगली पाहायला मिळते. खूप चांगल्या प्रकारची फिल्डिंग देखील सजवली गेली आहे. प्रशांत कुंभारकर स्टंटच्या मागे एक अप्रतिम देखील खेळाडू आहे. या दरम्यानचा हा फटका हवे तर मिस्ताम की प्रॉपर तिकडे दयालू आहेत. उपस्थित चूक होणार नाहीये. चांगली फिल्डिंग सजवली गेली आहे आणि आता मध्ये त्याचा फायदा होत असताना आई गावदेवी एडूटने टीमला पहिला मोठा धक्का लागतोय. VCC क्रिकेट संघ उसरगर टीमला. बिंदास पाटील बॅक टू द पवेलियन. चला जयदास आपण थोडंसं लवकर चला. बघा जास्त तुम्हाला एकत्र यायचं नाहीये. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. गावदेवी एडूटने तर पहिला मोठा धक्का लागतोय. खूप चांगली फिल्डिंग सजवली गेली आणि ज्या अनुषंगाने फिल्डिंग कारण का 2 खेळाडू आता मात्र पेट्रोलिंग करतात. एक ऑनसाईडला एक ऑफसाईडला आहे. त्या अनुषंगाने विकेट टू विकेट आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. सचिन पाटीलला यासाठी जाणलं जातं नक्की त्याच्याकडे असलेला क्लास. तो भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळतोय आणि आजही त्याच्याकडे चांगला क्रिकेट आहे. तो चांगली गोलंदाजी करू शकतो याचं प्रत्येक शोधन आपल्याला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. पहिली मोठी विकेट आली आहे. बिंदास पाटील स्वास्थ्यामध्ये बाद झालाय. जयदास आल्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विशाल मात्रेसाठी हा चेंडू दरम्यान डावा स्टिक वरती होता.
अंपायरचा इशारा पुन्हा एकदा आपल्यापर्यंत आला. हा वाईट बॉल आहे. तिसरा चेंडू मात्र खराब. तिसरी एक्स्ट्रा धाव अंकित केली जाईल. स्कोअरबोर्डवरती एकूण धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 4. त्याच्यामधून आपण बघतो 3 धावा एक्स्ट्रा आल्यात. एक धाव बॅटने आली आहे. विशाल म्हात्रे टीमचे कॅप्टन आहेत. मोठी जिम्मेदारी जबाबदारी असेल आता मात्र या मॅचची. ओव्हर द विकेट ना फुल टॉस आहे. त्याचा मात्र फायदा नक्कीच घेतलाय. चेंडू मात्र भरपूर वेगानं जाईल स्वारला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंगचा पहिला चौकार डीजेच्या बॅटमधून. चुकीची गोलंदाजी त्याच्यावरती हा आक्रमक फटका देखील विशाल म्हात्रेच्या बॅटमधून आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 4 न पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचला या दरम्यान 8 या आकड्यावरती. नवनाथ दादा आमचे फौजदार आणि नवनाथ दादा अलीमकर दोघेही आमचे नवनाथ आहेत. मात्र एक अलीमकर आहेत एक फौजदार आहेत आणि मोठी जिम्मेदारी त्यांच्यावरती देखील या स्पर्धेची. सकाळपासून नक्कीच ते देखील पहिल्या दिवसापासून इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील मनापासून आभार. सचिन पाटील ओव्हर द विकेट ना विशाल म्हात्रेसाठी. बाकपुढे जाऊन कट करण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट झालाय. यस झालं. अपील तर आहे स्ट्रॉंग अपील आहे. तर बघा अष्टांच्या मागे मी मगाशीच म्हटलं प्रशांत आहेत आणि प्रशांत भरपूर या दरम्यान हुशारी करत असताना मैदानाच्या आतमध्ये कारण का हुशारीने खेळ खेळला जातो. क्रिकेट हा खेळ जास्तीत जास्त डोक्याने खेळावा लागतो. इथे नक्कीच तुम्ही सतर्क असणं गरजेचं आहे. तुम्हाला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तुमच्याकडे असलेला क्लास दाखवणं गरजेचं आहे. जर तुम्ही नक्कीच असे सहजपणे जरा खेळ खेळण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मात्र इथं मैदानाच्या आतमध्ये खेळ चांगला करता येणार नाही. धावफलक एकूण 8 या आकड्यावरती आहे. सचिन पाटील इनफिल्डच्या वरून यावेळेचा हा फटका चांगला आहे. मग 2 खेळाडू चेंडूचा पाठला कधीला आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. चेंडू अडवला गेला. चांगली फिल्डिंग या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. तिकडे फिल्डर गेले होते. करण तिकडे गेले होते चेंडू उचलण्यासाठी. 2 धावा जोपर्यंत अंकित केल्या जातील. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. धावफलक आपल्याला एकूण 10 वरती पाहायला मिळेल. आमच्या नक्कीच ऑफिशियल कॅमेरामॅन देव नक्कीच या दरम्यान हा क्षणचित्र आमचे राजेश पाटील आहेत. सुभाष म्हात्रे आहे. ते सर्व आमचे अतिथी मान्यवर. मासा आनंद मात्र घेत असताना त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 10 वरती 1 खेळाडू बाद आहे. सचिन पाटील पॉवर प्लेच्या ह्या पहिल्या षटकामध्ये आपण बघतो आज गोलंदाज. चांगली मॅच होईल. 6वी लढत आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना. चपत झाले फलंदाज. फटका चांगला ऑन साईडला नटराज पाठवला. चेंडू डीप मध्ये फिल्डर उपस्थित नाहीयेत. जाईल चेंडू विनोद कांबळे स्टँडच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल म्हात्रेच्या बॅटमधून दुसरा चौकार. टीम मीटिंग नको आणि ते देखील आपण विकेटवरती कोणी थांबू नका प्लीज. या गोष्टीची नोंद घ्या. विकेटवरती कोणीही थांबायचं नाही. त्याच्यावरती चालायचं देखील नाहीये. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. प्रत्येकी षटकानंतर तुम्हाला टीम मीटिंग देखील करायची नाहीये. अनिकेत निगीवकर हार्ड हिटर फलंदाज. अनिल पाटील त्याच्यानंतर उत्कृष्ट सॅक्सफोनर. त्याच्यानंतर आमचे श्याम देखील तिथे उपस्थित आहेत. आज त्यांच्याकडे वेळ आहे तर ते देखील उपस्थित आहेत. त्यांच्या नक्की बाजूला अमर म्हात्रे. हे सर्व नक्कीच आमचे खाडीगावचे सर्व आमचे खाडीकर. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. एकूण पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14 वरती. डीजेच्या बॅटमधून एकूण 2 चौकार आले. त्यांनी नक्कीच आतापर्यंत 5 चेंडू खेळला. त्यांनी 11 धावा बनवल्यात. जयदास पाटीलला आता मात्र स्ट्राईक मिळेल. चला वेळ कमी घ्या प्लीज. तुम्हाला सातत्यानं मनोज सर आम्ही सूचना करतोय की तुम्हाला फटाफट क्रिकेट खेळायचं आहे. 5 वर्ष आम्ही प्रत्येक मॅच खेळवतोय. मात्र वेळेची नक्कीच तुम्ही काळजी घ्या. या गोष्टीची देखील नोंद घ्यावी. तुम्ही प्रत्येकी षटकानंतर प्रत्येकी विकेटनंतर जर तुम्ही टीम मीटिंग केली तर नक्कीच तुम्हाला कदाचित आयोजकांच्या माध्यमातून दंडित केलं जाईल. पेनलाइज केलं जाईल. या गोष्टीची नोंद घ्यावी प्लीज. स्ट्रीक वॉर्निंग आहे बघा. आणि आजचा पूर्ण शेड्यूल कंप्लीट केला जाईल. या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. बंटी भंडारी सेकंड ओव्हर पॉवर प्लेचा. ओव्हर द विकेट ऑफस्टिक वरती शफल झाले. हा फटका ऑन साईडला खेळायचा होता आणि दोघांमध्ये ताळमेळ नाहीये. तिथे विकी आणि या दरम्यान अष्टांच्या मागे आहेत अक्षय. अक्षय देखील एक अप्रतिम गोलंदाज आहेत. हेडूटने टीमचे हेडूटने संघ देखील पूर्णपणे तयारीनिशी आला या मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी आहे. बंटी देखील एक अप्रतिम गोलंदाज आहे.
एक त्याची नक्कीच साईड टाइम आपण अँगलनी गोलंदाजी बघू शकाल. सुंदर हा देखील खेळाडू आहे. विशाल मात्रेकडे लक्ष असेल. विशालचा बल्ला जर या मॅचमध्ये बोलला तर एक चांगली धावसंख्या आपल्याला डेफिनेटली पाहायला मिळेल. ज्या अनुषंगाने त्याचा फॉर्म आहे विशाल मात्रेचा. बंटी चांगला चेंडू, गती कमी केली, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बघा प्रशांत यष्टांच्या मागे आहेत. प्रशांतच्या हातामध्ये चेंडू काय थांबेना, कारण का जयदास नक्कीच स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय, धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. मग प्रशांत देखील जयदासला आउट करण्याचा प्रयत्न करेल. धावफलक 15 वरती स्थिर आहे. बंटी रिव्हर्स केल्याचा प्रयत्न, चेंडू मात्र 2 पायांच्या मधून मागे निघून आलाय. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क आला गेला नाहीये. चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी होत असताना विकेट टू विकेट आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. त्याचा फायदा नक्कीच आता मात्र आई गावदेवी एडूटने संघाला झाला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज बंटी भंडारीच्या माध्यमातून. पुढचा बॉल शपथ झाले फलंदाज. चेंडू आणि बॅटचा संपर्क पुन्हा नाहीये. इथं रनआउटची विकेट येईल का? यस आली आहे रनआउटची विकेट. गरज होती का हा मोठा प्रश्नचिन्ह, कारण का नक्कीच ते दुखापत त्यांना झाली होती, पूर्णपणे फिट नव्हते विशाल. मात्र जयदास पाटीलने धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि लागतोय पहिला मोठा नक्कीच दुसरा मोठा धक्का. सांघिक यश विशाल मात्रे. बॅक टू द पवेलियन. विशाल मात्र बाद झालेत. कदाचित धाव होऊ शकले असते, मात्र ते रेडी नव्हते. कॉलिंग कदाचित त्यांची झाली नसावी. आणि याच्या अगोदरचा चेंडू जर बघितला तर तेव्हा मात्र नक्कीच ते थोडीशी दुखापत देखील त्यांना झाली होती. नवीन फलंदाज केतन म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आलेत. ओव्हर द विकेट ना अजून एक चांगला चेंडू. LBW ची विकेट येईल. यस आली. अजून एक धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. VCC उसळगर संघ पूर्णपणे बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळते मॅच मध्ये. बंटी भंडारीची कमाल धमाल गोलंदाजी. 1 more विकेट डाऊन. जयदास पाटील मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित पाटील. बंटीने मात्र काय गोलंदाजी केली मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त त्याची गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत त्यांनी बघतो आपण ज्या दरम्यान जी धाव खर्च केली आहे, लेग बायचीच धाव आहे. बॅटने एकही धाव त्यांनी खर्च केली नाही. बघा चांगली गोलंदाजी. यावेळेचा फटका चांगला समोरच्या दिशेनं साईड स्क्रीनला. तिथं मात्र भरपूर वेगाने येतील चेंडू उचलण्यासाठी फिल्डर. तिकडे फिल्डर आहेत विकी पाटील. चांगली फिल्डिंग आणि या चांगला षटक आपल्याला पाहायला भेटला बंटी भंडारीचा. म्हणजे मात्र अप्रतिम गोलंदाजी. आणि भंडारीकडे भंडार आहे चेंडूंचा. प्रत्येकी वेगा चेंडू आपल्याला पाहायला भेटला. अक्षरशः थांबवलं विशाल मात्रेला देखील. त्याची नक्कीच आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. हे सर्व आमचे नक्कीच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. करण फौजदार, दुर्वेश अलीमकर आणि जितेंद्र पाटील. चला वेळ कमी घ्या प्लीज. नक्कीच थोडं सहकार्य करायचं आपण. वेळ कमी घ्या. सुंदर नक्कीच तुम्हाला स्टँड पाहायला मिळतात. संदीप पाटील स्टँड आहे. त्याच्यानंतर वीरेंद्र सेवाग स्टँड आहे. अजित अगरकर स्टँड आहे. गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर स्टँड तुम्हाला पाहायला मिळतोय. विनोदजी कांबली जे नक्कीच जे ड्रॉसाठी आले होते त्यांचा देखील एक स्टँड बनवला गेला आहे. सुनीलजी गावस्कर सरांचा स्टँड आहे. त्याच्यानंतर माही मार आहे. MS धोनी स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर दिलीप वेंसलकर स्टँड तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच हा समालोचन कक्ष एक वेगळी संकल्पना असते. समालोचन कक्ष प्रत्येकी वर्षामध्ये नक्कीच इथेच असतो आणि एक चांगलं नक्कीच समालोचन इथनं करण्याची एक वेगळीच मजा आहे काडी चषकामध्ये.
एक सुंदर ही मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते स्पर्धेची. प्रत्येकाकडे नक्की जिम्मेदारी जबाबदारी दिली गेली आहे. आमचे चंदू सर आहेत, त्यांचा देखील एक वेगळा डीजे कक्ष नक्कीच संगीत कक्ष बनवला गेला आहे. त्याच्यानंतर पूर्णपणे आमची जी टेक्निकली टीम आहे, कंट्रोल रूम आहे, तो देखील आपल्याला वेगळा पाहायला मिळतोय स्पर्धेच्या माध्यमातून. एकूण 2 ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड एकूण 16 वरती जाऊन पोहोचला आणि या षटकामध्ये गोलंदाज अक्षय भंडारी साइड आर्म गोलंदाजी या देखील तुम्हाला षटकामध्ये पाहायला मिळेल. अमित पाटील सॅकिंग एंडला आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा बरोबर संपर्क आला नाहीये. प्रशांत भरपूर वेगाने गेले चेंडूवरती. स्क्वेअर लेग मध्ये भरपूर चांगली फिल्डिंग झाली आहे. फेक बरोबर नव्हती. मग चेंडू भरपूर लवकर आदरमान कव्हर केला. तोपर्यंत मी एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जातीय पुढे. धावफलक आपल्याला एकूण पाहायला मिळतो 17 वरती. 17 धावा स्कोरबोर्ड वरती. नक्कीच दयालू टीम शक्य आपल्याला त्यांनी सांगितलं की आम्ही पूर्णपणे तयारी करून आलोय आणि या स्पर्धेमध्ये आम्ही चांगला खेळ दरवर्षीप्रमाणे करतो आणि या देखील वर्षामध्ये आम्ही चांगला खेळ करण्याचा डेफिनेटली प्रयत्न करू आणि त्यांचा खेळ आतापर्यंत आपल्याला चांगला पाहायला भेटला आहे. VCC उसळकर देखील कमबॅक करण्याचा नक्कीच त्यांचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये. अक्षय भंडारी ओव्हर द विकेट. आदरम्यान हलक्या हातानं पुश करत असताना पुश करू खुश राहो, कारण का आता परिस्थिती नाजूक आहे. इथं थांबून खेळ करावा लागेल. ऑलरेडी 3 विकेट मात्र भरपूर लवकर गमावले आहेत. बिंदास पाटील स्वस्त्यामध्ये बाद झाले. त्यानंतर जयदास देखील बाद झालाय. DJ विशाल देखील बाद झालाय. आता जिम्मेदारी आली आहे अमितला आणि मैदानाच्या आतमध्ये केतन मातेला जिम्मेदारी घ्यावी लागेल VCC क्रिकेट संघ उसळगड टीमची. भंडारी ओव्हर द विकेट ना. चांगला चेंडू, भरपूर चांगली आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. जास्तीत जास्त चेंडू मात्र खाली ठेवले जात आहेत. चांगली फिल्डिंग देखील, फेक देखील भरपूर चांगली झाली आहे. एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जातीय पुढे. धावफलक आपल्याला एकूण पाहायला मिळतोय या दरम्यान 19 धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच पुढच्या मासा टॉस देखील आपण पुढची इनिंग संपल्याच्या नंतर करणार आहोत. येस अनिकेत. दरम्यानचा फटका हवे तर मिस्तामी की प्रॉपर दयालू तिथे उपस्थित आहेत. कुठली चूक तिथं होणार नाहीये. केतन मात्र देखील परत मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 14 लागतोय VCC क्रिकेट संघ उसळगड टीमला. फलंदाज बाद. घ्यावी पहिली मॅच उद्याची उंबाडे विरुद्ध गावदेवी RM11 सोनारपाडा. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल सागा विरुद्ध नारिवली. तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान वेतोडे विरुद्ध उत्तर शिव. चौथा सामना असेल जय गावदेवी नांदिवली विरुद्ध वेताल स्वामी क्रिकेट संघ संदप. त्याच्यानंतर सामना असेल 5वा GG स्पोर्ट्स वाकलन विरुद्ध जय जलेश्वर वाडेकर. त्याच्यानंतर 6वी मॅच आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी CC उंबारली विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ वसार. 8:30ची रिपोर्ट आहे बघा. सोनारपाडा आणि उंबाडे. जर तुम्ही आम्हाला ऐकत असाल तर बरोबर तुम्हाला 8:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे. 8:45 वाजता टॉस केला जाईल. बरोबर 9 वाजता सकाळी उद्या पहिला चेंडू टाकला जाईल. चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. इथनं विकेट येईल का? अपील तर आहे ना. यस इज गॉन. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पूर्णपणे बाकफुटला VCC उसळगड संघ या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र इथनं अक्षय भंडारी देखील षटक्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी करतोय. फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज गेलेत मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक संते गेलेत. न्यू मॅन इन. बंटीचा अजून एक चांगला चेंडू होता फुलर लेनचा. अक्षरशः खोदून काढला हा फटका. बॅकलिपला खाली ठेवला.
समोरच्या दिशेने तिथे सचिन पाटील आहेत, सिंगल जावेत ना मिळत्या आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झाल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाचे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड एकूण जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. 5 खेळाडू बाद 20 अशी धावसंख्या. 3 ओव्हरचा खेळ संपला, अजून 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. शुभम संते आणि मैदानामध्ये आता मात्र ऋतिक संते आहे, तर दोघांना मात्र चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल. आता जिम्मेदारी आली आहे. नक्कीच तुम्हाला खेळाडू कक्ष पाहायला मिळेल पूर्णपणे. नक्कीच आताश निराश तुम्हाला पाहायला मिळतात सर्व खेळाडू. अमित इथे आहे, त्याच्यानंतर विशाल म्हात्रे देखील नाराज आहेत भरपूर. चांगला खेळ त्यांचा झाला नाहीये. आता अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. इथनं जास्तीत जास्त चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करावा लागेल या मॅचमध्ये. तर काहीसा वेळ आहे, आपण जाऊया डीजे चंदू सरांच्या माध्यमातून ऐकूया एक चांगलं संगीत. तीन ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 20 वरती. पहिल्या स्पेलमध्ये खूप चांगला खेळ झाला. नक्कीच लाडके प्रेक्षक मॅच मात्र एन्जॉय करत असताना सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सागर भंडारी विकेटने यावेळेचा फटका हवे ते तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहे. जज करता जजमेंट भरपूर चांगला आहे. परतावा लागेल. आता इथनं अजून एका फलंदाजाला मैदानाच्या बाहेर ऋतिक संते देखील परतलाय. अजून एक धक्का लागतोय VCC क्रिकेट संघ उसर्ग टीमला. फलंदाज बाद. तर अवी पाटील यांच्याकडनं दरम्यान पारितोषिक आहे खास करून सागर भंडारी याच्यासाठी. जर विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली तर रोख रक्कम 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याच्यानंतर नाना मोकाशी यांच्याकडनं देखील मात्र पहिल्या दिवसापासून हा पारितोषिक आहे. त्यांच्याकडनं देखील दरम्यान पारितोषिक असणार आहे. तर टॉस साठी देखील रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. भंडारी दरम्यानचा हा फटका दरम्यान ऑन साइडला तिथे डीप मध्ये फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग या दरम्यानची चांगली झाली आहे. दयाळू तिकडे उपस्थित आहे. दयाळू काळन जे टीमचे कॅप्टन आहेत. 2 धावा इथनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 पुढे जाते. तेजस म्हात्रेकडनं आता अपेक्षा वाढल्यात. तेजस म्हात्रे शुभम संतेला इथं चांगला खेळ करावा लागेल. संघ बाकफुटला आहे. चांगली बॅटिंग इथनं करून एक चांगली धावसंख्या सेट करावी लागेल पहिल्या इनिंग मध्ये. आई गावदेवी एडूडने टीमकडे फलंदाजी स्ट्रॉंग आहे. रोहित आहेत, प्रशांत आहेत, चांगली फलंदाजी आहेत, दळू काळन आहेत. हुकण्याचा प्रयत्न, फटका चांगला, धावा चांगला मिळतील. शिंदो इथं फाईन लेग रिजन मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. शुभम संदेशच्या बॅट मधून हा पहिला चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या दरम्यान धावबलगती आपल्याला 26 वरती पाहायला मिळते. अशीच बॅटिंग करावी लागेल. पहिल्या 3 ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. बोलबाला राहिला गोलंदाजांचा. पहिल्या षटकापासून सचिन पाटील, त्याच्यानंतर बंटी भंडारी, अक्षय भंडारी यांनी इम्प्रेस केलाय. आणि आता मात्र अजून एक भंडारी बंधू सागर भंडारी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू
संदेश साकिंग एंडला आहेत. लेग लॉन्च करण्याचा प्रयत्न होता, मात्र स्वतः कीपर भरपूर वेगाने प्रशांत इकडे आलेत. लेग बायचा इशारा अंपायर मनोज सरांचा आपल्यापर्यंत आला. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या दरम्यान एक न पुढे जाते. धावफलक एकूण आपल्याला पाहायला मिळतोय 27 वरती. नक्कीच हे सर्व आमचे मान्यवर नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. भरपूर मोठ्या संख्येनं कुणाल सर आपल्याला मान्यवर पहिल्या दिवसापासून खाडी चषकामध्ये पाहायला मिळतात. हा चेंडू दरम्यान खराब आहे. मनोज सरांचा इशारा आपल्यापर्यंत आला आहे की हा चेंडू व्हाईट बॉल. अजून एक एक्स्ट्रा धाव मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्या 28 वरती पाहायला मिळते. 28 लॉस ऑफ 6. 6 खेळाडू बाद 28 धावा. बाळेगाव आणि शिरडून दोन्ही टीमच्या कॅप्टन रिपोर्ट करायचं. टॉससाठी आपण आता मात्र हलक्या हाताने पुश करत असताना थोडीशी खराब फिल्डिंग झाली. सचिनकडनं 2 धावा मिळतील त्याचा फायदा घेतला. तेजस मातेला माहिती आता सिंगल डबल धाव देखील खूप महत्त्वाचे आहेत ना मॅचमध्ये. कमबॅक करण्यासाठी 40 पेक्षा जास्त धावा बनवणं गरजेचं आहे. तो प्रयत्न आता मात्र सुरू झाला आहे मैदानाच्या आतमध्ये. आज स्पर्धेचा 4था दिवस आणि पहिल्या फेरीतील अंतिम मॅच आहे. अशानंतर नक्कीच मात्र दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल. त्याच्यामध्ये नक्कीच शिरडून संघाच्या अगेन्स्ट आपल्याला बाळेगाव इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल. टॉस बॉक्स मध्ये नक्कीच तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. टॉस केला जाईल लगेचच पुढच्या मॅचचा. संघाची धावसंख्या 30 वरती आहे. 30 धावा स्कोर बोर्ड वरती. अजूनही अंतिम षटकाचा खेळ बाकी असलेल्या इनिंगचा 4थं षटक मार्गस्थ आहे. सागर भंडारी ओव्हर द विकेट ना. चांगला फटका होता मात्र बरोबर तिथे फिल्डर उपस्थित देखील होते. परतावा लागेल आता मात्र तेजस मात्रला देखील मैदानाच्या बाहेर. धक्का क्रमांक 7 वा लागत असताना चांगल्या प्रकारची फिल्डिंग देखील बंटी भंडारीची पाहायला भेटली आणि सागरने देखील मात्र या षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारचा कमबॅक केला. पहिलं षटक होतं सचिन पाटीलचं. त्याच्यानंतर आपण बघितले गोलंदाजी भंडारी जे आले होते त्यांनी मात्र अक्षरशः त्यांच्याकडे असलेला गोलंदाजाचा नक्कीच भंडार पाहायला भेटला आणि पूर्णपणे बाक फुटला. आता मात्र VCC उसरगर प्रल्हाद पाटील नवीन फलंदाज आलेत दरम्यान मैदानाच्या आतमध्ये. विंधाने गावचे सन्माननीय प्रसाद पाटील यांचं देखील शुभ आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. भरपूर मोठ्या संख्येनं आपल्याला मान्यवर मात्र पाहायला मिळतात. सर्व मान्यवरांच्या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा म्हटलं की मान्यवर आणि मान्यवर आपल्याला मोठ्या संख्येनं पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग या दरम्यानची चांगली झाली. रनआउटची विकेट येऊ शकली असती. अंतिम षटक आहे. या अंतिम षटकामध्ये बघतो आपण जास्तीत जास्त धाव बनवण्याचा प्रयत्न असेल. शुभम मात्र प्रयत्न करेल जास्तीत जास्त स्ट्राईक त्याला स्वतःकडे ठेवायचे. अंतिम षटक आहे. गोलंदाज षटकामध्ये अक्षय भंडारी. अक्षय देखील एक अप्रतिम गोलंदाज आहे. त्याची आपल्याला चांगली गोलंदाजी पहिल्या स्पेलमध्ये पाहायला भेटली. राऊंड विकेट ना. शुभम संते साकिंग एंडला आहे. त्याला आपलं शॉट खेळायचं होतं. आता ऑफ साईडला तिथे विकी उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग झाली आहे. तोपर्यंत 2 धावा मात्र मिळतील. फेक भरपूर चांगली होती. या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला VCC उसरगर दरम्यान 34-34 या आकड्यावरती. बघतो आपण एखादी मॅच आपल्याला अशी पाहायला भेटेल की त्याच्यामध्ये भरपूर धावसंख्या आपण बघितलं. जुनी डोंबिवली टीमच्या माध्यमातून त्यांच्या नक्कीच फलंदाजाने खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. एक मोठी धावसंख्या पहिल्या मॅचमध्ये आपल्याला कमी धावसंख्या पाहायला भेटली. माताडी विरुद्ध नक्कीच शेड्यूल मॅचमध्ये. त्याच्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या देखील मॅचमध्ये आपल्याला कमी धावसंख्या पाहायला भेटली. म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला धावसंख्येचा आलेख एक मोठा पाहायला भेटला. त्याच्यानंतर धावसंख्येचा जो नक्कीच जो आलेख होता तो पुढे
मोठा पाहायला भेटला आपल्याला. 50+ 60+ धावसंख्या पाहायला भेटली. चांगला चेंडू आहे, फुलर लेनचा होता, पूर्णपणे खोलून ठेवलं फलंदाजाला. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क केला नाहीये. काय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकी गोलंदाजांना मात्र इम्प्रेस केलं. सचिन पाटीलने सुरुवात करून दिली, त्याच्यानंतर बंटी भंडारी असतील, अक्षय भंडारी असतील, सागर भंडारी असतील, आणि मात्र अप्रतिम गोलंदाजी केली या मॅचमध्ये. सुरेख गोलंदाजी, चांगलं क्रिकेट. धावसंख्या 34 वर थांबली. शुभम संते स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मध्ये भरपूर वेगाने आली, ते नक्कीच रोहित उपस्थित आहेत. चेंडूला अडवलं गेला. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 तर नाहीत ना मिळतील, आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. धावफलक आपल्याला 36 वर पाहायला मिळतो. षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू शिल्लक आहेत, आणि मोठ्या फटक्यांची गरज आहे. एखादा मोठा फटका या दरम्यान आला तर 40+ धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल, आणि तो प्रयत्न आता मात्र करावा लागेल मॅचमध्ये. शुभम संते अशाकडनं आता भरपूर अपेक्षा आहेत VCC उसर्ग टीमला. मात्र बंटी भंडारीची गोलंदाजी, अक्षय भंडारीची माफ करा, भरपूर चांगली. अजून एक चांगला चेंडू खोदून काढला, फक्त नाहीतर फटका. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली, नावची विकेट येऊ शकली असती. मात्र चूक झाली आहे. अजून काय धावा इथनं मिळतील का, पोहोचतील का खेळाडू, तर नाही. तर परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. विकेटचे बदन खेळाडू बाद. डीजे 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न केला, मात्र तिसरी धाव इथं मिळणार नाहीये. प्रल्हाद पाटील बाद झाला. एकही चेंडू न खेळता मात्र त्याला परतावा लागतोय मैदानाच्या बाहेर. हॅलो चेक. निकेत पाटील नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे बागफुटला दरम्यान आपल्याला VCC उसर्ग संघ या मॅच मध्ये पाहायला भेटला. जबरदस्त आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटली. आई गावदेवी क्रिकेट संघ एडूटनेच्या माध्यमातून. वरती धक्के लागलेत. 8 अंतिम चेंडू आहे. मोठ्या फटक्याची गरज आहे. एखादा मोठा फटका गरजेचा आहे. प्रयत्न करावे लागतील. हॅलो अवध विकेट ना. दरम्यानचा हा देखील चांगला फटका आहे. चेंडू मात्र मिडॉनच्या दिशेनं फील्ड होईल. भरपूर चांगली फिल्डिंग. 2 धावा इथनं मिळणार आहेत, आणि एकूण 5 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झाला. एकूण 5 ओव्हर संपले. पहिली इनिंग दरम्यान कंप्लीट झाली. एकूण धावा बनवल्या गेल्या 41-41 टार्गेट या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. त्याच्या अगोदर आपण करूया टॉस. तिथे नक्कीच आमचे सहकारी समालोचक बिंदू रोशन असतील आणि काही मान्यवर असतील, त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. दोन्ही टीमच्या कॅप्टनने यायचे लगेचच, आणि कमेंटर बॉक्स मध्ये जेव्हा सामना सुरू होईल आपण ऐकूया महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आणि नक्कीच सातत्याने आपण त्यांना ऐकत असतो. IPL असेल, त्याच्यानंतर वर्ल्ड कप असेल, याच्या माध्यमातून नक्कीच त्यांचा आपण आवाज सातत्याने ऐकत असतो. कुणालजी दाते सर. तर टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स आपल्या सोबत आहेत. प्रसाद पाटील या व्यक्तिमत्वाच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. आपल्या उजव्या बाजूला टीम बाळेगाव आणि इकडे आहे शिरडोन. त्या दरम्यान खाडीगावचे जावई आणि मुरबीगावचे उद्योजक सन्माननीय महेशजी दळवी साहेबांचा शुभागमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. या ओमकार. दोन्ही कॅप्टनला कॉइन बद्दल माहिती आहे. हेड किंवा टेल देखील तुम्ही कॉल करू शकता, किंवा नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि दुसऱ्या बाजूला खाडी चषक. नाहर किंवा खाडी चषक तुम्हाला कॉल करायचा आहे. तर दादांच्या शुभ हस्ते मी टॉस करतो. दादांना रिक्वेस्ट आहे की आपण सेंटरला या. खाडी चषक असा कॉल आहे आणि नाहार हॉस्पिटल आलाय, कारण सध्या ते फार चर्चेत आहे. तर विनिंग कॅप्टनला हे कॉइन दिलं जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. तर विनिंग कॅप्टन हे टॉस कॉइन, नशिबानं दिलेली 7 आणि त्यानंतर जिंकलेली नाणेफेकी. थोडीशी चर्चा आपण करू. नाणेफेकी जिंकली आहे.
पहिल्या मॅचमध्ये शिरडोन टीमचा जो परफॉर्म फार चांगला राहिला. शिरडोन संघ म्हटलं की भरपूर वेळा ज्यावेळी मैदानावरती येता तुमची युनिट आहे ना बॉलिंग अँड बॅटिंग साईड टीममध्ये टीमवर्क फार चांगलं असतं. आज ते पाहायला मिळालं पहिल्या मॅचमध्ये. ॲप्रिशिएट आहेस पहिल्या मॅचमध्ये परफॉर्मपासून? ॲक्च्युली पूर्ण टीमवर्क चांगलं होतं आहे. बॅटिंग बॉलिंग तसाच खेळ करण्याचा मी आता प्रयत्न करू. या सामन्यामध्ये टॉस जिंकला, महत्त्वपूर्ण मॅच, निर्णय काय? क्षेत्ररक्षण 5 ओव्हरची मॅच, काय माइंडसेट आहे? कुठपर्यंत रोखलं जावं? कारण पहिल्या मॅचमध्ये चेस करायचं होतं, टार्गेट फार मोठं नव्हतं, गोलंदाजी फार चांगली झाली आणि आशुतोष आणि सुयोगनं तो सामना जिंकून दिला अगदी एका हाती. तर या मॅचमध्ये कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न टीम बाळेगावला? कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण चेसिंग थोडंसं हार्ड जात आहे. तर हे होते शिरडोनचे कॅप्टन, त्यांना देखील आपण देऊया शुभेच्छा. तर थोडीशी चर्चा आपण करू बाळेगाव टीमच्या कॅप्टनसोबत. बंटी आपल्यासोबत जोडले जातील. टॉस गमावला, तू नाणेफेकी जिंकली असती, निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं, कारण खेळपट्टी थोडी स्लो आहे आणि डिफेंड करायला थोडंसं हे होतं आहे, त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण बेस्ट होतं. गतवर्षी पंकजनं टुर्नामेंटची हॅट्रिक घेतली, यावर्षी देखील पहिल्याच मॅचमध्ये तोच मॅन ऑफ द मॅच ठरला. एक यंगस्टर तयार होतं आणि अजून काही यंगस्टर्स फार चांगलं क्रिकेट खेळतात. तर कसं वाटतं खाडी चषकामध्ये पहिली मॅच जिंकल्यानंतर? हार्डी चषक खूप मोठं म्हणजे त्याच्याबद्दल नाव झालेलं आहे किंवा त्यांचं खूप मोठं आयोजन असतं आणि त्या आयोजनाबद्दल बोलायला काही शब्दच नाही. आपण बोलून त्या आयोजनाला फिके करण्यापेक्षा नाही बोललेलंच बरं. पण खूप सुंदर आयोजन आहे आणि बसण्यासाठी स्टँड वगैरे आहेत, सर्व सर्व गोष्टी आहेत का आपण जसं इंटरनॅशनलला बघतो त्याप्रमाणे सर्व आयोजन आहे. ग्रामीण क्रिकेटसाठी हा फार मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि त्याचा सध्या आपण आनंद घेतोय. 5 ओव्हरची मॅच, एक काय आकडा मनामध्ये आहे की 40, 45, 50 की तिथे गेल्यानंतर बॉलरसाठी एक प्लॅटफॉर्म, एक टार्गेट चांगलं सेट होईल? तसं बघायला गेलं तर शिरडोन संघ खूप चांगला आहे किंवा तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगल्या बाजू आहेत त्यांच्या, पण आम्ही जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू. तर हे होते बायगाव टीमचे कॅप्टन. फार चांगलं वक्तव्य त्यांनी या टुर्नामेंटबद्दल देखील केलं, त्यांच्या टीमसाठी देखील नक्कीच एक मोटिवेशनल स्पीच त्याच्या माध्यमातून ऐकलं. मात्र पाहायचं आहे मैदानावरती खेळ त्यांचा कसा होईल पुढच्या मॅचमध्ये. शिरडोननं जिंकला, टॉस निर्णय घेतला, फिल्डिंगचा, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे टीम बाळेगावला आणि चालू सामना सध्या सुरू आहे. उसरकर हेदुटण्यांनी या मॅचचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी कॉम्बॉक्समध्ये आपण जाऊयात, तिथे सज्ज आहेत द व्हॉइस ऑफ इंटरनॅशनल क्रिकेट वर्ल्ड कप आणि IPL व्हॉइस कुणालजी ताते. धन्यवाद राहुलजी भोईर आणि त्याचबरोबर ओंकारजी शेट्टे. यावेळेला बॉल हवेत होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, फंबलिंग होतंय क्षेत्ररक्षणामध्ये आणि तत्पूर्वी 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. 41 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा हेतूने टीमला VCC उसरगरच्या विरुद्ध खेळत असताना. लक्षात घ्या 25 मिनिटाचा वेळ दिला जाईल. आता सक्त निर्देश असे आयोजकांच्या वतीने आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे हा पहिला बॉल टाकल्यानंतर आमचे गुणलेखक मित्र यांनी इथे वेळ अधोरेखित केली आहे. 3:49 मिनिटं झालेत. आता बरोबर 25 मिनिटांमध्ये तुम्हाला हा डाव इथे संपवायचा आहे. लक्षात घ्या टीम VCC उसरगर. फुल टॉस होता, यावेळेला इनफिल्डच्या वरून खेळलाय, चांगला फटका, क्षेत्ररक्षक धावतोय भरपूर वेगाने बॉलच्या मागे. शेवटच्या क्षणाला बॉल बाउंड्रीच्या बाहेर केतन होता, परंतु नाही अडवू शकला बॉल आणि सीमा पार जातोय हा चौकार. चांगली फलंदाजी, काय प्रयत्न केला होता तिथे केतनने, भरपूर वेगाने धावला होता बॉलच्या मागे, नाही थांबवू शकला. अखेर हा बॉल शर्यत जिंकला बॉल आणि हा चौकार येतोय. जास्त शफल झाला, पंचाकडे अपील केली, प्लम पंचांचा इशारा, फलंदाज बाद अगदी स्टंपच्या मधोमध सापडलाय, त्यामुळे इथे DRS देखील घेतलेला नाही आणि फलंदाज मात्र बाद. मोठी विकेट मिळताना दिसते, अगदी यष्ट्यांच्या समोर सापडलेला फलंदाज. अखेर पहिला धक्का बसलाय. तेजस मात्रेच्या गोलंदाजीवर टीम आउट होत असताना रोहित मात्रे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये योग्य निर्णय पंचांचा. इथे शंकाच नव्हती त्यांच्या मनामध्ये, अतिशय योग्य निर्णय, फलंदाज बाद.
पूजन ठाकूर मुरबी यांना इथे सन्मानित केलं जात आहे. जयेंद्र म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा इथे पार पाडला जातोय. ओ टू कॉम्बॉक्स. सर्वच मान्यवरांचं स्वागत. चौकाराला या षटकामध्ये 6 धावा अवघ्या खर्च झाल्यात. 25 चेंडूमध्ये अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. बोल तयार. चांगली गोलंदाजी. फुल टॉस होता. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. थ्रो थोडासा वाईट गेला. ब्रावो पासून थोडासा दूर होता आणि अखेर पहिलं षटक इथे संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर बोर्डवर 7 बरोबर 3.5 मिनिटांमध्ये हे षटक संपन्न केलंय टीम VCC उसरगरच्या गोलंदाजाने. परंतु 25 मिनिटांमध्ये तुम्हाला यानंतर पूर्ण ही इनिंग संपवायची, याच्यावर देखील लक्ष ठेवा. पहिलं षटक समाप्तीनंतर 7 धावा फलकावर आहेत. ती मीटिंग जास्त घेऊ नका, कारण एक सामना आपल्याला आज कव्हरच करायचा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. ड्रिंक्स ब्रेक 3 ओव्हर नंतर असेल. तर यानंतर मी विनंती करतो राजेश पाटील यांना आपल्या शुभ हस्ते प्रसादजी पाटील इंधने गाव पंचायत समिती सदस्य यांचा हा सन्मान सोहळा इथे पार पाडला जाईल. खाडी चषकामध्ये या पाहुण्यांचा आदरातिथ्य सत्कार सोहळा पार पाडताना आमचे आयोजक वर्ग राजेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा वेळात वेळ काढून आल्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. प्रसादजी पाटील इंधने गाव पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांचा कार्यकाळ आपण सातत्याने पाहिला आणि या व्यक्तिमत्वांचा इथे मात्र शुभ सन्मान राजेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. आणि यानंतरचे पुढचे सत्कारमूर्ती सन्माननीय अतिथीगण संदीपदादा भास्कर पेठ PTC फाउंडर पनवेल प्रीमियर लीगचे प्रणेते आयोजक यांचा आदरातिथ्य सत्कार सोहळा इथे आयोजकांच्या शुभ हस्ते केला जाईल. विनंती करतो अनिलदादा पाटील यांना आपल्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा आपण इथे पार पाडावा. अतिशय रॉयल व्यक्तिमत्व, मूर्ती लहान कीर्तिमान महंतम कार्य आपण सातत्याने यांच्या माध्यमातून पाहतो. ते आमचे लाडके मित्र संदीपदादा भास्कर पेठ यांना इथे सन्मानित केलं जात आहे. अतिशय रॉयल आणि राजबिंड हे व्यक्तिमत्व यांचा शुभ सन्मान खाडी चषकाच्या माध्यमातून इथे केला जातोय. थँक्यू सो मच. धन्यवाद रोशन पाटील. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा आहेत. दुसरं षटक इथे सुरू झालंय आणि करण याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 चौकार ठोकले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 षटकार जर ठोकले तर 2000 रुपयाचं पारितोषिक अक्षय अलिमकर यांच्या वतीने देण्यात येईल. हे पारितोषिक करणसाठी आहे. शेखर पाटील ओव्हर नंबर 2 मध्ये पहिले षटक 3.5 मिनिटांमध्ये संपवलं, परंतु त्याच्यानंतर जास्त वेळ घेत आहे. लक्षात घ्या VCC उसरगर टीम 25 मिनिटांमध्ये तुम्हाला हा डाव संपवणं गरजेचं आहे. दुसरं षटक शेखर पाटील गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू थोडासा खराब टाकलाय. यावेळेला चांगला बॉल. शॉट ऑफ गुड लेंथ. बॅकफुटला जात असताना पुल करायचा होता ऑनसाईडला. मिड ऑनला क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. थ्रो चांगला झाला. बॅकअप चांगलं मिळतंय. ही खासियत आहे VCC उसरगरची. 1च रन मिळेल. तुम्ही देखील my11star.in वर जाऊन आपली फॅन्टसी टीम बनवू शकता. 11 खेळाडू तुम्हाला निवडायचे आहेत खेळणाऱ्या 2 टीमपैकी. त्यामध्ये 1 कॅप्टन 1 व्हाईस कॅप्टन आणि उर्वरित 9 खेळाडू तुम्हाला निवडायचे आहेत. हेड टू हेड कॉन्टेस्ट आहे. 59 रुपयामध्ये 100 रुपये जिंकण्याची संधी. 99 रुपयामध्ये 165, 177 रुपयामध्ये 300 आणि 590 रुपयामध्ये 1000 रुपये जिंकण्याची संधी आहे. या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करा मोबाईल नंबरद्वारे. त्यानंतर एक OTP तुम्हाला प्राप्त होईल. तो टाकल्यानंतर तुम्ही देखील तुमची एक आकर्षक अशी फॅन्टसी टीम बनवू शकता. 4 स्पॉट्सचा एक गेम आहे. त्याच्यामध्ये 99 रुपये जर तुम्ही इन्व्हेस्ट केले तर 333 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला मिळेल. अजय पाटील आमचे भूमिपुत्र काटे गावचे त्यांच्या माध्यमातून ही वेबसाईट बनवली गेलेली आहे. या स्पर्धेसाठी त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी. त्याचबरोबर टेनिस क्रिकेट ड्रीम्स यांच्या माध्यमातून देखील तुम्ही खेळणाऱ्या 12 टीमपैकी 11 खेळाडू निवडू शकता आणि दररोज एक विजेता आपल्याला त्याच्यातून मिळतोय. यावेळेला चांगली लाईन. वेग भन्नाट होता, परंतु पाहावं लागेल लेगस्टम्पच्या बाहेर गेलाय का. नाही. पंचांचा कुठलाच इशारा येत नाहीये. त्यामुळे चांगली गोलंदाजी इथे होत असताना संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत. चहाच्या चुस्किया सध्या घेतल्या जातात. विशाल तिथे होते. पाहूया पंच आता इथे चर्चा करतायत. तर थँक्यू सो मच. तर इथे सत्कार सोहळा पार पाडला जाईल. विनंती करतो गौरवनाथ पाटील यांना यांच्या शुभ हस्ते निलेशजी पाटील दिगोडे यांचा सन्मान सोहळा इथे पार पाडला जाईल. या आपण वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. अतिशय
रॉयल व्यक्तिमत्व सन्माननीय निलेश शेठ पाटील दिघोडे आणि दिघोडेवरून इथे या स्पर्धेमध्ये येत आहेत. आपला आदतिथ्य सत्कार सोहळा आमच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून इथे पार पाडला जातो. त्यानंतर पुढची सत्कारमूर्ती सन्माननीय अजितदादा पाटील वेशवीचे ग्रामस्थ यांचाही सन्मान सोहळा इथे आयोजन कमिटीच्या माध्यमातून पार पाडला जाईल. ओ टू कॉम्बॉक्स. चला निर्णय देऊ आम्ही, तोपर्यंत फिल्डिंग लावून घ्या. आमचे तिसरे पंच शहानिशा करतायत व्हाईट बॉल आहे की नाही. मॅच चालू करा, मॅच चालू करा. इथे अजित पाटील वेशवी ग्रामस्थ आणि या ग्रामस्थांचा इथे विशेष सन्मान सोहळा पार पाडला जाईल. सन्मान मध्ये नकोच ना झालं तो त्यांचं एकच. पुढचा चेंडू रडार मध्ये होता. लेंथ बॉल पिक केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला जाईल. फलंदाज बाद. थँक्यू सो मच संजय दादा लिमकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा. अजित पाटील वेशवी ग्रामस्थ माई शुभदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन अजित पाटील यांचा हा सन्मान सोहळा इथे पार पाडला जातोय. ओ टू कॉम्बॉक्स. फलंदाज इथे बाद होतोय. मिड विकेटला एक चांगला झेल टिपण्यात आलाय. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. थोडासा स्लाइटली ओव्हरपिच दिसला हा बॉल आणि तुटून पडला होता फलंदाज, परंतु क्षेत्ररक्षण सजवला होता मिड विकेटला, नाही क्लिअर करू शकला मिड विकेट सीमा रेषा, त्याच्यामुळे हा फलंदाज बाद होतोय. होय, तिसरे पंच काय निर्णय देत आहेत, तो वाईट बॉल होता की नाही याची माहिती थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत येईल. परंतु लगेच फलंदाज पाठवा, मॅच सुरू ठेवा. मॅच ऑन. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत आहे 9. बॉल बॅक ड्राईव्ह, रनआउटची संधी आहे. विशालकडे हा बॉल सोपवण्यात आला. शेवटच्या क्षणाला निसटला बॉल त्याच्या हातातून. अखेर 1 रन इथे पूर्ण केली जाईल. 10 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. आता तो चेंडू वाईट बॉल होता. एक्स्ट्रा रन इथे मिळेल, म्हणजेच रन होतील स्कोर बोर्डवर 11. तीन चेंडूचा खेळ संपलाय. 11 धावा झाल्यात. यावेळेला फुल टॉस बॉल होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतमधल्या कडेला बॉल लागतोय. ऑन साईडला गेलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत 1 रन मिळते आणि या सिंगलच्या जोरावर आता 12 धावा झाल्यात. सेकंड ओव्हर शेखर यांचं व्हाईट बॉल तो घोषित करण्यात आला होता. ज्यावेळेला बॉल डिलिव्हर्ड करण्यात आला होता त्यावेळेला गोलंदाज अगदी स्टंपच्या समोर डेंजर एरियामध्ये धावत असल्यामुळे पंचांच्या निदर्शनास तो चेंडू आला नव्हता, त्यामुळे त्यांनी रेफर केला होता तिसऱ्या पंचांकडे. या सर्व गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे गोलंदाजाला. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, बीट करून गेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, येतोय डॉट बॉल. टीमची धावसंख्या 12 वर स्थिर आहे. टार्गेट आहे या मॅचमध्ये 41 रनचं 41. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातला. शेखरने आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात. एका फलंदाजाला बाद केलं. आउट होणारा फलंदाज होता करण, जो गोल्डन डकचा शिकार ठरला. यावेळेला टॉप एज, आणखीन एक संधी. विकेट किपर खाली येतोय. झेल पकडला जाईल. फलंदाज बाद. 2 धक्के या ओव्हरमध्ये दिले शेखर पाटीलने. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर फक्त 12 आणि फलंदाज बाद झालेत आतापर्यंत 3.
थँक्यू डीजे. काय टायमिंग होतं दयाळूच्या बॅटमधून. MS धोनी कक्षाला सलामी देणारा हा षटकार. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक प्रेझेंट्स नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपमध्ये पहा उत्कृष्ट फलंदाजासाठी आणि गोलंदाजासाठी अशाच पद्धतीने स्पोर्ट बाईक ही दिली जाणार आहे. यामा R15 ही आपल्या स्क्रीनवर होती. त्याचबरोबर TVS रायडर आपल्या ग्रामीण गटासाठी उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी आहे. त्याचबरोबर यामा FZS ही मालिकावीरासाठी बाईक दिली जाणार आहे ग्रामीण गटामध्ये. त्याचबरोबर आपण पाहतो उत्कृष्ट फलंदाजासाठी ग्रामीण गटामध्ये जी बाईक दिली जाणार आहे ती कैलासवासी भरत शेठ कृष्णा अलिमकर यांच्या स्मरणार्थ आहे. या ज्या दोन बाईक आपल्याला आपल्या समोर पाहायला मिळतात या TVSच्या रायडर्स या बाईक आहेत आणि या उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी ग्रामीण गटामध्ये दिल्या जाणार आहेत. यावेळेला यॉर्करचा प्रयत्न होता, ऑनसाइडला फ्लिक केलाय. दीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटवरून येतील तोपर्यंत 1 रन पूर्ण झाले आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि ते फलंदाज बाद. महत्वाची विकेट. आणखीन एक धक्का इथे बसतोय. मॅचच्या माध्यमातून जी टी-शर्ट होती ती इथे पुरस्कृत केली जाईल. विनंती करतो नवनाथजी फौजदार यांना यांच्या शुभ हस्ते ही टी-शर्ट इथे पुरस्कृत केली जाते. तुषारचा अतिशय हुशारीचा खेळ राहिला होता मागच्या मॅचमध्ये आणि त्याला मात्र टी-शर्ट इथे पुरस्कृत केली जाते. O2 कॉम्बॉक्स 20 तारखेपासून जी स्पर्धा आपल्या समोर येणार आहे नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक प्रेझेंट्स त्याचा आता काम सुरू आहे. फ्लड लाईटचं काम केलं जात आहे खूप चांगल्या पद्धतीने. प्रकाश झोतामध्ये डे अँड नाईट ती स्पर्धा आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार आहोत. भारतातील 12 विशेष संघ त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. लीग स्टेजेसमध्ये त्या सामने आपल्या समोर रंगतील. 20 तारखेला 21 तारखेला आणि 22 तारखेला 24 तारखेला त्या स्पर्धेची फायनल असेल, लक्षात घ्या. सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी 20, 21, 22ला यायला विसरू नका या क्रीडांगणावर. फुलर लेनचा बॉल, यॉर्करचा प्रयत्न जातो विकेट कीपरकडे, येतोय डॉट बॉल. चला तर बाईकवर पुन्हा एकदा नजर टाकली जाईल कॅमेरामॅन देवच्या माध्यमातून. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी बाईक आपण दाखवल्या आणि ही पहा आणखीन एक बाईक आहे FZS जी मालिकावीरासाठी दिली जाणार आहे. आणि ही जी बाईक आपल्या समोर स्क्रीनवर आहे ही स्पोर्ट बाईक आहे. ही नॅशनल चॅम्पियनशिप ब्लास्ट मध्ये दिली जाणार आहे उत्कृष्ट फलंदाजासाठी. तर या ज्या दोन बाईक आहेत स्पोर्ट बाईक ज्या आपल्याला पाहायला मिळतात उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपसाठी, आणि ही जी यामाची FZS आहे व्हाईट कलरची बाईक ही मात्र दिली जाणार आहे ग्रामीण गटातील मालिकावीरासाठी. यावेळेला बॉल हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, स्वतः गोलंदाज, झेल पकडला जाईल, फलंदाज बाद. आणि ग्रामीण गटातील मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार म्हणजेच ती बाईक आम्हाला पुरस्कृत केलेली आहे स्वर्गीय तुळशीराम हिरा पाटील यांच्या स्मरणार्थ काशीनाथ काना पाटील यांच्याकडून. माजी उपसरपंच काटे यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर पाहूया नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपमध्ये मालिकावीरासाठी कुठली कार दिली जाईल. ही आपल्या स्क्रीनवर आहे कार, रेनॉल्डची ट्रिबर ही कार आहे. हा रंग जरी तुम्हाला निळ्या रंगामध्ये ही 7 सीटर SUV पाहायला मिळत असली तरी देखील जो खेळाडू मालिकावीराचं बक्षीस जिंकणार आहे या नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिपमध्ये तो खेळाडू आपल्या चॉईसचा रंग निवडू शकतो. कुठल्याही रंगाची कार त्याला दिली जाईल अशी माहिती आम्हाला ऑर्गनायझिंग कमिटीच्या माध्यमातून या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय दिनेश शेठ हिरामन पाटील यांच्या वतीने सोपवण्यात आलेली आहे. तर हे सर्व पारितोषिक असेल 20 लाख तब्बल पारितोषिक त्या स्पर्धेचं. द्वितीय पारितोषिक 10 लाख रुपये रोख आणि त्याचबरोबर चांदीची ट्रॉफी दिली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने ट्रॉफीज आहेत त्याची माहिती आम्हाला कॅमेरामॅन थोड्याच वेळामध्ये हे षटक संपल्यानंतर देईल, कारण तिसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 20, 5 फलंदाज बाद. शेवटचा चेंडू या षटकातला. खूप चांगलं टेलिकास्ट tenniscricket.in माध्यमातून. नवीन फलंदाज विक्की गरत धीरज पाटीलच्या बरोबरीने दोघांनाही खातं उघडायचं आहे. शून्यातून सुरुवात करायची आहे. शून्यातून विश्वाची निर्मिती होऊ शकते तर क्रिकेटमध्ये सुरुवात देखील होऊ शकते. थोडीशी घाई करा, फास्ट खेळा. गोलंदाज तयार. तिसरं षटक. हा बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा होता. पंचांचा इशारा येतोय. षटक समाप्तीचा, ओव्हरची होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर. आतापर्यंत 20 फलंदाज बाद झालेत, 5 आणि आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 21 धावा. 12 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 3 लाख रुपये रोख व खाडी चषक आहे. जी स्पर्धा आपण ग्रामीण गटामध्ये 48 टीममध्ये पाहतोय आणि ही आकर्षक ट्रॉफी तुमच्या स्क्रीनवर आहे. प्रथम क्रमांकाची खाडी चषकाची, त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक 2 लाख रुपये रोख व खाडी चषक आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये रोख व आकर्षक खाडी चषक आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये रोख व आकर्षक खाडी चषक. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरासाठी या आकर्षक ट्रॉफीज दिल्या जातील. क्रिस्टलच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या आणि ट्रॉफी हाऊसचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. याच्यासाठी दिनेश सोरकादे यांच्या माध्यमातून अतिशय सुबक आणि रेखीव ट्रॉफीज या स्पर्धेसाठी बनवण्यात आलेल्या आहेत. 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. तर इथे वैद्यकीय क्षेत्रातील अतिशय अग्रेसर नाव डॉक्टर तिवारी सरांना इथे सन्मानित केलं जाईल. आमचे आयोजक संदीप भाऊ चौधरी यांच्या शुभ हस्ते हा सत्कार सोहळा इथे पार पाडला जाईल. डॉक्टर तिवारी सर यांचा आदरातिथ्य सत्कार सोहळा इथे पार पाडला जातो. खाडी चषकाच्या माध्यमातून अर्पणीया भावपुष्प सुमनांचे प्रेमभरे स्वागत करूया मान्यवरांचे. हा सन्मान सोहळा आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. माई चुबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन डॉक्टर तिवारी सरांना इथे सन्मानित केलं जातं. त्यानंतरचे पुढचे सत्कारमूर्ती डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलचे प्रोप्रायटर रोहित शिर्के सर यांना इथे सन्मानित केलं जाईल. पत्रकारी क्षेत्रामध्ये अतिशय अग्रगण्य हे नाव डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलचे ते प्रोप्रायटर संदीप भाऊ चौधरी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा इथे पार पाडला जाईल. त्यानंतर पत्रकार मंडळी निलेश कनोजिया सर आणि त्यानंतर मंगलजी खार पाटील यांचाही आदरातिथ्य सत्कार सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे आयोजक रॉयल व्यक्तिमत्व संदीप भाऊ चौधरी यांच्या शुभ हस्ते इथे पार पाडला जाईल. तर 12 चेंडूमध्ये आता 21 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 21 धावा. हे समीकरण या मॅचमध्ये जिंकण्यासाठी रोमहर्षकता शिगेला जाईल. या मॅचमध्ये याच्यामध्ये शंका नाही आहे. पहिल्याच बॉलवर पवित्रा घेतला होता रिव्हर्स खेळण्याचा, बीट करून बॉल जातो विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. हलक्याशा टाळ्यांचा गजर होतोय. अजित आगरकर कक्षाच्या माध्यमातून सचिन रमेश तेंडुलकर कक्ष आहे, विनोद कांबळी कक्ष, सुनील गावस्कर, एम एस धोनी आणि दिलीप वेंसरकर, वीरेंद्र सेहवाग, संदीप पाटील कक्ष. भारताच्या क्रिकेटमध्ये योगदान देणारी ही सर्वच मंडळी पुढे सरसावत, डान्सिंग डाऊन द विकेट. ताकद झोकली आहे परंतु इथे फलंदाज बाद. अप्रतिम झेल, भरपूर अंतर कापत अतिशय चांगला झेल तिथे निकेत पाटीलने पकडलाय. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. सन्माननीय अतिथीगण महेशजी पाटील नारिवली यांचे इथे शुभागमन. या आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. मनोजी मस्कर कोपरोली हे सुद्धा या पूर्णपणे या आयोजनाला इथे एन्जॉय करतायत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. तर महेश पाटील नारिवली ग्रामस्थ यांचाही इथे आदरातिथ्य सत्कार सोहळा आयोजन कमिटीच्या माध्यमातून इथे पार पाडला जाईल. आमचे आयोजक वर्ग सह आयोजक संदीप भाऊ चौधरी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा पार पाडला जाईल. या आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये आल्याबद्दल आयोजन कमिटी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मॅच अतिशय रफ अँड टफ पाहायला मिळते. कॉम बॉक्समध्ये आहेत कुणालजी दाते सर. पहिले 2 डॉट बॉल आलेत त्यामुळे दबाव आणखीन वाढलाय फलंदाजी करणाऱ्या टीमवर. असं वाटत होतं हे लक्ष सोपं आहे परंतु ते कठीण केलं जात आहे टीम VCC उसरगरच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, शफल जास्त झाला, लवकर फॉलो केलं फलंदाजाला गोलंदाजाने. खासियत आहे या गोलंदाजाची, अगदी योग्य निर्णय घेऊन लगेच गोलंदाजीसाठी जाणला जातो प्रल्हाद पाटील. आणि ते आणखीन एक डॉट बॉल आलाय. सलग 3 डॉट बॉल आलेत. आता आणखीन दबाव वाढलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. लक्ष होतं 41 रनचं हेतुटणे टीमच्या समोर. फुल टॉस दिलाय आणि आता याला मिड विकेटच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. अपयश आले प्रयत्नांना. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय आणि अखेर पाहूया 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय
आणि इथे रन मिळणार नाही हे चित्र. 2 धावा मिळाल्यात. सुनी डोंबिवलीचे तुषार यांना तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर. आज 6 चेंडूमध्ये 6 चौकार त्यांच्या बॅटमधून आले. 8 चेंडूमध्ये 8 चौकार ठोकले होते निलेश म्हात्रेने आणि पंचांनी आता DRS वापरलेला आहे. कमरेपेक्षा जास्त उंचीने हा बॉल टाकला गेला होता का हे पाहायचं आहे आमच्या तिसऱ्या पंचांना. SP तिथे असतील. थोड्याच वेळात निर्णय आपल्यापर्यंत येईल. आता थांबावंच लागेल कारण नेक्स्ट बॉल काय आहे हे त्यांच्या माध्यमातून सांगितलं जाईल. तो फ्री हिट असेल का, हा बॉल योग्य होता का, याच्यावर चर्चा आहे. टेक्निकल टीम आणि पंच, tenniscricket.in ची संपूर्ण टीम तिथे त्यांना वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळे व्ह्यूज देतील. आणि पाहूया SP यांचा इशारा आलाय. फेअर डिलिव्हरी, हा योग्य बॉल होता. त्याच्यामुळे इथे 2 धावा ज्या पळून काढलेल्या आहेत फलंदाजाने त्या मिळतील. 2 धावांबरोबर टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 22-22. 19 धावांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये. 8 चेंडूचा काही शिल्लक. ऑन साइडला ड्राईव्ह केलं, रनआउटची संधी. डायरेक्ट हिट झाला तर चित्र वेगळं. हो, तसंच झालंय. डायरेक्ट हिट फलंदाज बाद. आणखीन एक धक्का बसलाय हे दुडणे टीमला. ला 7 फलंदाज पंकज आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आता कदाचित या खाडी चषकामध्ये ट्रेंड्स बदलेल आजचा खेळ पाहिल्यानंतर. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतील कदाचित खेळाडू, कारण मगाशी महेशने निर्णय घेतला तो योग्य ठरला. या मॅचमध्ये जरी वाट्याला फलंदाजी आली असेल तरी देखील 40 रन फक्त लक्ष 41 होतं. ते देखील डिफेंड करण्याच्या मार्गावर आहेत. अजून सामना संपलेला नाहीये, कुठल्याही क्षणी सामना बदलू शकतो. परंतु आता या मॅचमध्ये समीकरण आहे 7 बॉलमध्ये 19. हे 7 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण आहे. 41 रन करायचे होते अवघ्या 30 बॉलमध्ये आणि त्याचा पाठलाग करत असताना हे दुटणे संघ आता त्यांच्या समोर समीकरण आहे 7 बॉल 19 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस होता. थोडासा समोर निघत कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळलेला हा फटका आहे. तिथे 1 रन कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या जोरावर ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे अजूनही नाही संपला. पुन्हा एकदा DRS चा वापर. कमरेपेक्षा जास्त उंचीने हा बॉल टाकलाय का, पुन्हा एकदा SP ना ते पाहायचं आहे. चला बाकी टीमने फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या. जो काय निर्णय असेल तो बॉलर तिथे उभा ठेवा. जे काय असेल ते लगेच सांगू आम्ही. शेवटचा बॉल होता, येस, म्हणूनच सांगितलं की तो जो बॉलर आहे आणि त्याच्यानंतरचा जो षटक टाकणार आहे तो बॉलर तिथे उभा करा. बाकी सर्वांनी क्षेत्ररक्षण लावून घ्या. 7 बॉल 19 धावा करायच्या होत्या. खेळपट्टीवर कृपया थोडंसं थांबू नका, ही नम्रतेची विनंती. ज्या एंडनी गोलंदाजी करायची त्या एंडला एक बॉलर सज्ज ठेवा. येस, SP चा इशारा आलाय. नो बॉल आहे, त्यामुळे आणखीन एक बॉल असेल आणि या बॉलवर 1 रन धावून काढलेली आहे. बाळेगाव संघ तयार आहे नेक्स्ट मॅचमध्ये. इन ॲक्शन असेल. कॉन्फिडन्स पहिल्या मॅचमध्ये नव्हता कॅप्टनला, परंतु त्यानंतर जसा सामना जिंकला बाळेगाव संघाने, वेगळ्या उमेदीने हा संघ मैदानामध्ये उतरेल या खाडी चषकामध्ये, याच्यामध्ये शंका नाही आहे. काय सामना त्यांनी जिंकला आज सकाळच्या सत्रामध्ये. दातिवली संघाला इथे पराभूत केलं. 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. येस, प्रत्येक बॉल नंतर समीकरण पोहोचवलं जाईल, कारण 7 बॉल 17 रन हे समीकरण आहे. हे आमचे सर्वच आयोजक. ही नंतरची पिढी खाडी चषकामध्ये जे खेळताना दिसतील खाडी गावाच्या माध्यमातून. अनेक चेहरे त्यातले खेळतात देखील गावदेवी खाडी टीम मध्ये. फ्री हिट असेल नेक्स्ट बॉल. पंचांचा इशारा 7-17 हे समीकरण आता असेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सागर सध्या खेळताना दिसतोय. सागर भंडारी. पुढे टाकलेला बॉल, बॅटची कडा घेतली, पॉइंटला हवेत आहे. पायाने बॉल आतमध्ये ढकलला आहे बॉलरकडे. इथे रन वाचवलेले आहेत. ओव्हरची होते समाप्ती आणि या ओव्हरच्या समाप्तीनंतर आता समीकरण आहे 6 बॉल 16 रन.
विरुद्ध बाळेगाव. शिरडोनने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर दैसर विरुद्ध गिरजामाता जुनी डोंबिवली इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर खिळकाळीच्या विरुद्ध या मॅचमधून जो संघ जिंकेल तो 9व्या मॅचमध्ये खेळताना दिसेल. 6 चेंडू आणि 16 धावा हे समीकरण आहे. चला विशाल, जास्त वेळ घेऊ नका, 3 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे. लास्ट ओव्हर आणि शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आहे निकेत पाटील. क्षेत्ररक्षणाची सजावट सागर यांच्यासाठी हे आमचे कॅमेरामॅन अहोरात्र मेहनत करतात ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी, कारण 20 तारखेपासून यांची जबाबदारी अजून वाढेल. डे नाईट स्पर्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक प्रस्तुत ही स्पर्धा तुमच्या समोर रंगेल. सागर भंडारी साठी राऊंड विकेट, यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग होतोय, बॉल हवेत आहे, मिड ऑफला क्षेत्ररक्षक खाली येतोय, झेल पकडला जाईल, फलंदाज बाद. शेखर पाटीलने पकडला झेल, हा बसतोय 8वा धक्का हेतुटणे टीमला. आठ फलंदाज बाद झालेत. एका पाठोपाठ एक फलंदाज इथे बाद होत असताना ऑन साईडला अक्षरशः हा फटका खेळायचा होता, परंतु टायमिंगच जोडलेलं नाहीये. टोला लागलाय जवळपास बॅटच्या बॉल, त्यामुळे एलिव्हेशन कमी मिळालं. मिड ऑफला एक चांगला झेल शेखर यांनी पकडला, फलंदाज बाद. निकेत पाटीलला यश मिळतंय आणि आता समीकरण आहे 5 चेंडूमध्ये 16 धावा. या आकर्षक ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रत्येक सामन्यामध्ये आपण देतोय. 48पंचवीस धावा, 8 फलंदाज बाद. निकेत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी फुल टॉस टाकलाय, एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, झेलपर्यंत नाही पोहोचणार, त्याच्या मागे बॉल चाललाय. तत्पूर्वी 2 धावा, तिसऱ्या रनचा प्रयत्न इथे चालवलेला आहे आणि तिसरी धाव नाही पूर्ण होणार. हे पंच मुन्ना पठाण यांचा इशारा येतोय, फलंदाज बाद.
क्षेत्ररक्षक आहे. आता औपचारिकता शिल्लक म्हणावं लागेल या मॅच मध्ये. एक चेंडू 11 धावा हे समीकरण आहे. 41 रन डिफेंड होतील का यावर चर्चा आपण मगाशी करत होतो आणि हो त्या प्रश्नाचं उत्तर इथे VCC उसरगर संघ देत असताना आतापर्यंत दिसलाय. या अगोदर देखील आपण 45 रन डिफेंड होत असताना पाहिलेले आहेत. शिरडोन आणि बाळेगाव या दोन टीमच्या दरम्यान टॉस झालाय नेक्स्ट मॅचचा. यावेळेला यॉर्करचा प्रयत्न पायावर जाऊन आदळला आणि पंचांनी इथे LBWच्या स्वरूपामध्ये विकेट कळवली आहे. फलंदाज बाद होतोय. शेवटच्या बॉलवर फलंदाज बाद झालाय. ऑल आउट झालेला आहे संघ हे तुटणे 30-10 आणि अशा पद्धतीने हा सामना 10 रनने जिंकलेला आहे VCC उसरगरने. प्रल्हाद पाटील यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांना ते पारितोषिक दिलं जाईल आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच तर या मॅचचा हिरो ठरला मॅन ऑफ द मॅच. 2 षटकामध्ये 15 धावा खर्च करत असताना 2 विकेट्स घेतल्या तेजस म्हात्रे हा ठरतोय या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर देखील तोच ठरलेला आहे my11star.in चा. तर जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तेजसला इथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. त्याचबरोबर प्रल्हाद पाटील यांनी यायचं आहे व्यासपीठावर. त्यांना देखील एक पारितोषिक आलंय ते तुम्हाला देण्यात येईल.